ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 16 जुलै 2026, शनिवार शके 1948 संवत्सर पराभव आयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. सकाळी 8 वाजून 53 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र आश्लेषा नक्षत्र आहे. सायंकाळी 7 वाजून 52 मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलकरण आहे. सकाळी 8 वाजून 53 मिनिटांनंतर तैथिल करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 7 वाजून 36 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राशी बदल करत आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत आहे. रात्री 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत याचा पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. या काळामध्ये आपल्याला सूर्यासंबंधी धार्मिक सेवा करायची आहे, दान धर्म काही करायचं आहे मित्रांनो. जर आपल्याला रवी देवतेची सेवा करायची असेल तर प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र आणि गुरु कर्क राशीत, शनी देव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया. बुध ग्रह हा सध्या 4 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे मित्रांनो. याचाही परिणाम आपल्या जीवनावर काय होत आहे हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगते. मित्रांनो, यावरील पंचांगाच्या आधारे आजचा संकल्प आपण पूजेसाठी सोडणार आहोत. तेव्हा आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर आपण एक फळपाणी, थोड्या अक्षत व एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे आश्लेषा नक्षत्रे सिद्धी योगे कौलव करणे द्वितीय शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात दुरित क्षेत्रवासी पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं मी इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलाय. या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे. मित्रांनो, आता काही महत्वाचे धार्मिक मुहूर्त आपण पाहणार आहोत. यामध्ये धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 31 ऑगस्ट दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 30, 31 ऑगस्ट दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 5 आणि 9. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त आता नाहीत मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असं शक्य कृपया तीच आपण जाणून घ्यावी योग्य पुरोहिताकडून वा पंचांगधारकाकडून. त्यानंतरच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा मित्रांनो, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मुहूर्ताचे. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये तृतीया श्राद्ध कर्म आहे. हे श्राद्ध कर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल. त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत हजर आहे.
त्यानंतर नाही मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता. पुढे आपण रेग्युलर जी आहेत ती करू शकता. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी आहे असतो मित्रांनो. तेव्हा शक्यतो आपण यामध्ये महत्वाची किंवा विशेष न करता रेग्युलर जी कामे आहेत ती करावी. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.